हॅलो ऑल, मी प्रियांका तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल व्लॉगमध्ये स्वागत करत आहे. मी आज पुण्यातील संत दर्शन कवर करत आहे. हे पुण्याहून अगदी जवळ 30-40 मिनटाच्या अंतरावर आहे. बजेट फ्रेंडली आहे आणि वन डे ट्रिपसाठी खूप बेस्ट आहे. एक टिप, तुम्ही घरून मस्त डबा घेऊन जाऊ शकता. तिथे खाली बसून खायला देखील अलाउड आहे. तर चला सुरू करूयात संत दर्शन. मी काही फोटो अँड व्हिडिओ शेअर केले आहेत. ॲक्च्युली इथे खूप काही बघण्यासारखं आहे. ॲडव्हेंचर पार्क आहे, स्नॅक सेंटर आहे आणि गेल्या एक मस्त विठ्ठलाचं भव्य दिव्य मंदिर आहे. खूप प्रसन्न आहेत इथले विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती. त्याबाहेर मस्त असे पॉन्ड केलेले आहेत आणि त्यात कमळ लावलेले आहेत. खूप सारे फुलांचे झाडं लावलेले आहेत. हे स्टार्ट होत आहे ॲक्च्युअलमध्ये संत दर्शन. अशा गुफा बनवलेल्या आहेत आणि त्यामध्ये सर्व देवांच्या आणि संतांच्या रेखीव मूर्त्या बनवलेल्या आहेत. गेल्या जी गणपती बाप्पांची मूर्ती लागते ना, त्यांनी अक्षरशः मन भारावून जातं. आणि नंतर लागतं मला सगळ्यात जास्त आवडलेली शंकर पार्वतीची मूर्ती. इतका भाव आहे या मूर्तीत, मी शब्दात नाही सांगू शकत. त्याच्यासमोर आहे नंदीची मूर्ती. माझ्या मुलीला आवडलेली ही मूर्ती म्हणजे हनुमानाची. इतकी क्यूट आहे, पाहतच राहावंसं वाटतं. नंतर आहे विठ्ठलाची मूर्ती. छत्रपती शिवाजी महाराजांना बघून आम्ही तर मानाचा मुजराच केला. खूप साऱ्या अशा प्राचीन मूर्त्या आहेत. ॲक्च्युली खूप साऱ्या मूर्त्या आहेत, पण माझ्याने शूट नाही करणं झालं, कारण आम्ही इतके मग्न झालो होतो बघता बघता की शूट करायचं राहूनच गेलं. असा छोटासा पाण्याचा झरा बनवला आहे. माझ्या मुलीने खूप मजा केली तिथे. साईबाबांची तर मूर्ती इतकी भव्य आहे. नंतर अशा संतांचं प्रदर्शन केलेले आहेत. देवाचे अभंग चालू आहे, संतांच्या स्टोऱ्या लावलेल्या आहेत. बघून भारावून जातं आणि आपणही गायला लागतो. त्यानंतर क्यूट अशा बाक बनवलेल्या आहेत बसायला. राक्षसाच्या तोंडातून निघालेला बाक, टॉर्टॉईजवरचा बाक, नंतर 2 असे क्यूट अस्वल हातात धरलेले बाक. हे बाक खूप अट्रॅक्टिव्ह आहेत. लहान मुलांसाठी खूप सारे कार्टून पण आहेत. माझी मुलगी तर खूप खुश झाली कार्टून बघून. अशा रीतीने आम्ही खूप एन्जॉय केला आणि आता आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. बाय बाय. थँक यू. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.